नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापूस पिकाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कोणते बियाणे निवडावे, जमिनीची तयारी कशी करावी, खत व्यवस्थापन, फवारणी आणि शेवटी वेचणीपर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र असेल सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका. चालू करूया आपल्या या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, पहिली स्टेप आहे योग्य जमिनीची निवड. कापूस पिकासाठी मध्यम ते खोल काळी जमीन सर्वोत्तम मानली जाते. पाण्याचा निचरा चांगला होणे आवश्यक आहे आणि पाणथळ जमीन टाळा शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादनासाठी. दुसरी स्टेप आहे जमिनीची तयारी. एक खोल नांगरटी करा, त्यानंतर 2 ते 3 कुळ्याच्या पाड्या द्या. शेणखत उपलब्ध असल्यास 4 ते 5 टन प्रति एकर शेणखत टाका शेतकरी मित्रांनो. आता बघूया आपण तिसरी स्टेप, योग्य बियाणे निवड. खोल काळी जमीन असल्यास RCH 659, US 7667 आणि JKCH 1947 यासारखी बियाण्याची निवड करा. तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो. याहीपेक्षा तुमच्या तुम्हाला ज्या बियाण्याची माहिती असेल ते पण बियाणे तुम्ही लागवड करू शकता. आणि मध्यम जमिनीसाठी RCH 773 आणि US 51 सारखी बियाणे चांगली ठरू शकतात शेतकरी मित्रांनो. हे पण तुम्ही पेरू शकता, पण तुमच्या माहितीनुसार तुम्ही आपल्या जमिनीनुसार तुम्ही बियाण्याची निवड करू शकता. मी हे काही बियाणे उदाहरणासाठी सांगितलेले आहे. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही तुमच्या नियोजनाप्रमाणे बियाण्याची निवड करू शकता शेतकरी मित्रांनो, नाही का. पण मी ह्या जमिनीनुसार काही बियाण्याचे वाण सांगितलेले आहे. तुम्ही पण हे पण बियाणे शिफारस करून लागवड करू शकता आपल्या जमिनीमध्ये. चौथी स्टेप आहे पेरणीची योग्य वेळ. पावसाची चांगली सुरुवात झाल्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या 15 पेरणी करा शेतकरी मित्रांनो. पाऊस जर जूनच्या पहिल्या आठवड्यात आला असेल किंवा दुसऱ्या आठवड्यात आला असेल, चांगला भरपूर पाऊस झाला असेल, योग्य ओलावा आला असेल तर आपण पेरणी करू शकतो. किंवा जुलैच्या 15 जास्त वेळ जर झाला, पेरणीला जर वेळ झाला तर उत्पादनात आपल्याला कमतरता दिसून येईल. पाचवी स्टेप आहे अंतर व्यवस्थापन. बघा, अंतर आपल्या जमिनीनुसारच निवड करावी लागेल शेतकरी मित्रांनो. अंतराची बघा, ओढीतील अंतर साधारण 4 फूट आणि झाडातील अंतर 2 फूट किंवा 1.5 फूट ठेवू शकता. योग्य अंतरामुळे उत्पादन वाढण्याची मदत होते शेतकरी मित्रांनो. आपल्या जमिनीनुसार तुमची हलकी जमीन असेल तर अंतर कमी ठेवा शेतकरी मित्रांनो. 3x1 वर पेरा आणि मध्यम जमीन असेल 3x2 वर पेरा आणि भारी काळी जमीन असेल तर 4x2 वर पेरा शेतकरी मित्रांनो. 6वी स्टेप आहे खत व्यवस्थापन. पेरणीवेळी DAP किंवा SSPचा वापर करा. 35 ते 40 दिवसांनी नत्र द्या. 60 ते 70 दिवसांनी दुसरा खताचा डोस द्या. माती परीक्षणानुसारच खताचे प्रमाण ठरवा शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर मातीचं परीक्षण केले असेल, माती तपासली असेल, त्याचनुसार खताचे डोस द्या आपल्या पिकाला. आता 7वी स्टेप बघा, तण नियंत्रण. पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिले कोळपणी करणे आवश्यकच आहे. जर पहिली कोळपणी केली नाही, शेतातील मातीतला अन्नद्रव्य पूर्ण तणकट खाते आणि पिकाची वाढ कमजोर होते. हे स्टेप खूप महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो. 20 ते 25 दिवसाची आणि 40 ते 25 दिवसांनी दुसरी कुळपणी त्यापेक्षाही अधिक. कारण की या कालावधीमध्ये आपली कॉटन पातीवर येते. या कालावधीमध्ये जर अन्नद्रव्य मिळालं नाही, तणकट जर जास्त वाढलं की ते पाती उशिरा येईल आणि वाढ होणार नाही. आणि बघा, 70 दिवस तण नियंत्रण खूप महत्त्वाचे असते शेतकरी मित्रांनो. हे तुम्ही केलंच पाहिजे, तेव्हाच आपल्याला उत्पादन दिसणार. 8वी स्टेप आहे पाणी व्यवस्थापन. पाऊस खंड पडल्यास फुलोरा आणि बोंड धारणा अवस्थेत पाणी द्या. पावसाचा जर खंड पडला आणि फुलोरा अवस्थेत जर फुलोऱ्यावर आता पराठी सुटत आहे बा, त्या कालावधीमध्ये जर अगोदरच ओल कमी पडली तर पाणी द्या शेतकरी मित्रांनो. आणि फुल अवस्थेत असताना जर ओल कमी पडली तुम्ही पाणी देऊ शकता. बोंड धरणे अवस्थेत पाणी कमी पडलं त्या परिस्थितीमध्ये तुम्ही
पाणी द्या. पाणथळ परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो. हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता नवी स्टेप बघा शेतकरी मित्रांनो. गुलाबी बोंडअळी, पांढरी माशी, मावा आणि तुतोडे या किडीवर लक्ष ठेवा. फेरोमोन ट्रॅप लावा. शेताची नियमित पाहणी करा. आवश्यकतेनुसार कृषी तज्ज्ञाच्या सल्ल्याची फवारणी करा. हे आपण खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. वेळोवेळी आपल्या शेतकऱ्यांचे, शेजारच्या शेतकऱ्यांचे आणि कृषी तज्ज्ञाचे सल्ल्याचे वेळोवेळी सल्ला घेत राहा, जेणेकरून आपल्याला काही माहिती होईल आणि त्या माहितीनुसार आपण आपल्या पिकाचं डिसिजन घेणे शक्य होईल. काही ना काहीतरी आपल्याला कळेल. 10वी स्टेप आहे फुलोरा आणि बोंड धारणा. पेरणीनंतर साधारण 60 दिवसांनी फुलोरा सुरू होतो. या काळात सूक्ष्म निंद्राची फवारणीची फायदेशीर ठरते शेतकरी मित्रांनो. पेरणीनंतर साधारण 60 दिवस बघा, 40 ते 45 तिथं पातीवर येते. नंतर तिथून 50 तिथून 15 दिवसांनी फुलोर चालू होते शेतकरी मित्रांनो. फुलंच फुल राहतात आणि त्याच काळामध्ये 60-65 दिवसांनी बोंड पण दिसते, बोंड बॉल दिसते, सुरुवात होते नाही का. हे खूप महत्त्वाचा काळ असतो. या काळात सूक्ष्म निंद्राची फवारणी फायदेशीर ठरते, जेणेकरून पानं जास्तीत जास्त हिरवे असणे, पानामध्ये क्लोरोफिल घटक जास्तीत जास्त असणे, म्हणजे सूर्यप्रकाशाचे जास्तीत जास्त प्रकाशसंश्लेषण होणे आणि पिकाची वाढ होणे, बोंड धारण्याची वाढ होणे, बोंड बॉलची साईज वाढणे, हा खूप महत्त्वाचा स्टेप आहे. याच्यात सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी फायदेशीर ठरते, म्हणजे करावीच लागेल. आता 11वी स्टेप आहे शेतकरी मित्रांनो, वेचणी. पहिली वेचणी ऑक्टोबरमध्ये सुरू होते. ऑक्टोबरच्या शेवट 15 आणि लागवडनुसार आपली पेरणी नोव्हेंबरमध्येही होऊ शकते. या पेरणी कालावधीमध्ये अंतर ठरू शकते शेतकरी मित्रांनो, कमी जास्त. पूर्ण उमललेले आणि कोरडा कापूसच वेचावा शेतकरी मित्रांनो. पूर्ण उमललेले, काही महिला पूर्ण उमललेले बोंडणी करताना ओलसर कापूस टाळावा. वेचणी करताना ओलसर कापूस टाळावा. हे फार महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. आपण महिला सांगतो, मजूर सांगतो कापूस वेचणीला, ते पूर्ण उमललेलं बोंड वेचायला लावायचं. अर्धवट उमललेलं बोंड वेचणी करायची नाही. ते ओलसर कापूस राहतो, कापूस खराब होऊ शकतो, कापूस दीर्घकाळपर्यंत राहत नाही. म्हणून तर आपला कापूस जास्त दिवस ठेवला तर वास मारतो नाही का. पहिली वेचणी ही फार महत्त्वाची असते. आता उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या टिप्स बघा शेतकरी मित्रांनो. योग्य बियाणे निवडा, वेळेवर खत द्या, कीड नियंत्रण विशेष लक्ष ठेवा, तणमुक्त शेत ठेवा. अशा पद्धतीने जर आपण कापूस पिकाची काळजी घेतली शेतकरी मित्रांनो वेळोवेळी, तर आपल्याला नक्की कापसाचं उत्पादन घेण्यास कोणी रोखू शकत नाही शेतकरी मित्रांनो. कापूस पिकात योग्य नियोजन आणि वेळेवर व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळूच शकते शेतकरी मित्रांनो. तर ही माहिती उपयुक्त जर तुम्हाला वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरीपर्यंत नक्की पोहोचवा. तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय जवान जय किसान.